नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्पीकर मराठी सरळ सेवा भरती 2025 यामध्ये मी जितेंद्र अमृतकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आगामी तलाठी भरती 2025 आहे आणि तत्सम ज्या सरळ सेवेमार्फत अनेक परीक्षा लवकरच घेतल्या जाणार आहेत. त्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या टॉपिक्सवर आपण सध्या सिरीज राबवतोय, ज्याच्यामध्ये आज 33 लेक्चर हे इडियॉम्स अँड फ्रेजेस जो व्होकॅबलरी सेक्शनशी रिलेटेड टॉपिक आहे, ज्याच्यावर बरेचसे मुलं कंटाळा करतात किंवा त्यांना कठीण वाटतो. अशा या कठीण वाटणाऱ्या आणि मार्क मिळवून देऊ शकतो हमखास या पद्धतीच्या टॉपिकवर आज आपण डिस्कस करणार आहे. ॲक्च्युली याच्या पहिल्या पार्टमध्ये म्हणजे 32 मध्ये आपण इडियॉम्स फ्रेजेसचा पहिला पार्ट कव्हर केला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला एक फ्रेज देऊन तिचा अर्थ विचारला होता. ॲक्च्युली या पार्टमध्ये आपण वाक्यात त्या फ्रेजचा अर्थ पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे हा एक थोडा वेगळा प्रकार पण आहे, पण इडियॉम्स फ्रेजेसच्या संबंधित. याच्यापूर्वी इडियॉम्स फ्रेजेसचा अर्थ आपण क्लिअर केला आहे मागच्या लेक्चरमध्ये, बघून घ्यायचा त्यांच्यामध्ये काय फरक आहे. इथे पण आपण त्याच्यावर चर्चा करणार आहे. सो लेट स्टार्ट. या सेक्शनला आपण सुरुवात करतोय. याच्यापूर्वी अजून एक गोष्ट लक्षात घ्या की मुद्रांक भरती येणार आहे पुढे. टीईटीच्या परीक्षा आहे, शिक्षक भरतीच्या, डीएमईआरच्या नर्सिंगच्या काही परीक्षा आहेत, नगर परिषद भरती येणार आहे, त्याच्या महानगरपालिकेमध्ये भरती येते, तर MIDC असेल किंवा इतर सर्व प्रकारच्या तत्सम सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त असलेला टॉपिक आहे. तर तलाठी भरतीच नाही तर इतर परीक्षा पण जी पण आगामी पहिली परीक्षा येईल तिला आपल्याला क्रॅक करण्याचं ध्येय जर ठेवायचं असेल तर वेळोवेळी तुम्हाला या सगळ्या गोष्टी मात्र लक्षात ठेवायला लागतील. चला सुरुवात करूया आपण पार्ट 2 इडियम्स अँड फ्रेजेस. तर बघा आता याच्यामध्ये मागच्या याच्यामध्ये कसं दिलं तर डायरेक्ट फ्रेजचा अर्थ विचारला होता. इथे आता वाक्यात देऊन तसं आणि पुन्हा सेपरेट पण असं मिक्स सगळं केलंय, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा प्रश्न आला तर तो वेगळा वाटायला नको परीक्षेच्या दिवशी. सो हिज कट आउट फॉर अ सोल्जर. आता याचा कटआउटचा अर्थ विचारलेला आहे ना. कटआउटचा अर्थ इथे विचारलाय. मग तुम्ही म्हणा सोल्जर कटआउट आहे, मग तो कापतोय सैनिकांना, असं असं काही नाही बरं. थोडं सांभाळायचं, म्हणजे त्याच्यातून तुम्हाला एक साजेसा मिनिंग कव्हर करायचा आहे. बघा इथे दिले टू कट ऑफ द रिलेशन्स विथ, संबंध कट ऑफ करून टाकणे. तुझा माझा कट ऑफ झाला, ब्रेक ऑफ झाला, असं नाही बरं. कट ऑफ ब्रेक ऑफ एकच नाहीये, हा गलत आहे. हॅव नो टेस्ट फॉर, काही असं चव नाहीये तेव्हा, नाही असं काही येणार नाही. हॅव सिम्पथी फॉर, ही इज कट आउट फॉर अ सोल्जर, म्हणजे त्याने एक प्रकारचं सैनिक व्हावं आणि त्याच्याकरता मला त्याच्याबद्दल सहानुभूती. काही अर्थ माहित नसेल तर हे ओढून ताडून विद्यार्थी एखाद्या वेळेला बरोबर करू शकतो, पण ओढा ताडायचं काम करायचं नाहीये, कारण हा त्याचा मिनिंग नाही. कारण कटआउटचा अर्थ आहे हॅव द क्वालिटीज नीडेड फॉर, म्हणजे एखाद्या पोस्टसाठी, एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी लायक असणे, एखाद्या गोष्टीसाठी कॉम्पिटंट असणे, एखाद्या गोष्टीसाठी है ना ॲबिलिटी असणे, याला म्हणतात कटआउट. तर तो सुटेबिलिटी त्या ठिकाणी आहे, सुटेबल आहे तो, है ना, एक प्रकारे सक्षम आहे, या पद्धतीची शेड या ठिकाणी लागते. म्हणून कटआउटचा अर्थ आपल्याला घ्यायचा आहे हॅव द क्वालिटीज नीडेड फॉर, एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी ज्या काही क्वालिटीज आवश्यक आहे ते या ठिकाणी आहेत त्या पोस्टसाठी किंवा त्या गोष्टीसाठी, असा त्या कटआउटचा अर्थ येईल. बघा म्हणजे आणि कटआउट लावलं बुवा, एखादं पोस्टर लावलं, कटआउट लावलं, तर बघा असं काही अर्थ असेल तर तो इथे नाही मॅच होते, कारण की तिथे फॉर सोल्जर लिहिलंय, पोस्ट दिलेली आहे, या पोस्टसाठी मात्र या ठिकाणी तो योग्य आहे, लायक आहे, अशा अर्थाचा जर तुम्हाला प्रयोग करायचा असेल तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर फायनल करण्याकरता आपल्याला डी नंबरचं उत्तर कव्हर करायला लागेल, है ना. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, असं काही असा अंदाज लावता येणं थोडं अवघड आहे, म्हणून मी म्हणतो की इडियम फ्रेजेसचा तुम्ही चांगला बारकाईने अभ्यास करा. जितका ग्रामरचा ताकद लावून तुम्ही अभ्यास करताय आणि तुम्हाला तो आवडतो, तितकाच अभ्यास व्होकॅबलरीचा पण तुमच्याकडनं होणं हे वेळोवेळी आवश्यक आहे. आणि आय होप अशा लेक्चरच्या सिरीज मधून याच्याने नक्कीच तुम्हाला फायदा होईल. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा आता. आय कॅनॉट मेक आउट द मिनिंग ऑफ दिस वर्स. मागे कटआउट होता, आता मेकआउट आलेलं आहे. बघा म्हणजे मेकआउटचा अर्थ काय होईल, आणि वर्स म्हणजे काय, काव्य. वर्स म्हणजे कविता.
वर्स म्हणजे पोएम थोडक्यात. तर मला या ठिकाणी आय कॅनॉट मेक आउट द मिनिंग ऑफ, अर्थ नाही काढता येते, काढता येणे टेकआउट. पण मग इथं शब्दशः अर्थ टेकआउट घ्यायचा आहे का ते पण एक लक्षात घ्या. टेकआउट म्हणजे त्याचा अर्थ नाही काढता येते, म्हणजे इन्व्हेंट म्हणजे शोध घेणे. पण इन्व्हेंट काय असतं माहितीये का, अस्तित्वात नसलेली गोष्ट शोधणे. मग त्या अस्तित्वात नसलेली गोष्ट शोधायची त्या काव्यामधून, असं काही येईल का? इतकं डायरेक्ट शोधायचं म्हणजे इतकं भयंकर अर्थ त्याचा लावायचा नाहीये. अंडरस्टँड येऊ शकतं, ऍप्रिशिएट येऊ शकतं, आणि नन ऑफ दिस जर हे दोन्ही नाही आले तर आता दोघांपैकी एका उत्तराला पोहोचायचंय. तर आय होप तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकताय. प्रश्न 2 असेल या, तुम्हाला जे उत्तर वापरायचं असेल किंवा लिहायचं असेल ते बी आणि सी पैकी तुम्ही कव्हर करा, कारण बी आणि सी मध्ये उत्तर आहे. कसं येईल बघा बरं. आय कॅनॉट, आता ऍप्रिशिएट म्हणजे काय ते पहा. पहिले पसंत असणे, ऍप्रिशिएट करणे आणि समजणे. तर जास्त जो सरळ अर्थ आहे ना तो समजण्याशी संबंधित आहे. सो आय कॅनॉट मेक आउट द मिनिंग ऑफ वर्ड्स मीन्स आय कॅनॉट अंडरस्टँड द मिनिंग. ऍक्च्युली तर ऍप्रिशिएट नाही करायचं आहे आपलं. ऍप्रिशिएट ही थोडी डीप गोष्ट आहे, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी तुम्हाला डिस्कस करायला लागते, अनालाइज करायला लागते. म्हणजे फक्त अंडरस्टँड द मिनिंग असा अर्थ जर काढला तुम्ही तर तुम्हाला ऍप्रिशिएट पेक्षा जास्त पर्याय हा बी नंबरचा इथे योग्य होईल. सो पर्याय क्रमांक 2 उत्तर फायनल करायचं असेल तर बी नंबरचं उत्तर देणं योग्य आहे. ठीक आहे. तर बघा, ज्या विद्यार्थ्यांना बी नंबरचं म्हणजे 2 नंबरचं योग्य वाटत होतं, आय होप जर त्यांनी ते केलं असेल तर नक्कीच इथे त्यांना फायदा होईल. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्ही देऊ शकताय. त्याच्यामध्ये 15 प्रश्न आपण साधारण डिस्कस करतोय. ही एक गोष्ट साधारण तुम्ही इथे लक्षात घ्या. एखाद जास्त झाला तर ठीक आहे, पण आपण एक रेंज 15 ची धरू, म्हणजे तुमची मानसिकता राहील की साधारण 15 प्रश्न इथे डिस्कस होतात. चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द फ्रेज वन हू नोज मेनी लँग्वेजेस. ज्याला अनेक भाषा माहीत असतात असा व्यक्ती. हा बघा, जिथे असं मेनी येतं तिथं बऱ्याच वेळेला मल्टी, बऱ्याच वेळेला पॉली असे शब्द येतात जे अनेककडे जाणार है ना. हा, तर लिंग्विस्टिक एक शब्द दिलाय जो भाषेसंबंधी आहे. लिंग्विस्टिक म्हणजे भाषाकार, लिंग्विस्टिक म्हणजे भाषाकार, पॉलिग्लॉट आणि मल्टीलिंग्विस्ट आणि क्लेव्हर. क्लेव्हर म्हणजे हुशार. आता हुशार म्हणजे त्याला अनेक भाषा माहिती आहे म्हणून तो हुशार, असं काही नाही. हुशार ही जनरल टर्म आहे, त्याच्यामुळे हा पर्याय सगळ्यात बाजूला होईल. आणि लिंग्विस्ट नुसता भाषेचा अभ्यास करणार आहे, पण जास्त भाषा याचा भाषेचाशी संबंध येत नाही, तो फक्त भाषेचा अभ्यास करणार आहे. म्हणून तुम्हाला बी आणि सी पैकी उत्तर निवडायचं असेल प्रश्न 3 साठी, तर तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या डोक्यात काय येतं ते उत्तर तुम्ही इथे देऊ शकताय. तुमची इच्छा असेल तर उत्तर द्या, नसेल तर काही असं काही बळजबरी नाही. पण जर तुम्ही उत्तरं दिली तर तुम्हाला पण कळेल ते बरोबर आहे का चुकीचं आहे. शेवटी अटेम्प्ट प्रश्न होणं हे आपलं टार्गेट आहे, लक्षात घ्या परीक्षेचं. द वन हू नोज, इथे एक लक्षात घ्या, विचारलं नोज आहे, लक्षात घ्या. नोज म्हणजे माहित असणे, माहित असणे म्हणजे त्याचा अभ्यास असणे, लक्षात घ्या. आणि नुसतं तुम्हाला असं आलं की वन हू स्पीक्स मेनी लँग्वेजेस, वन हू स्पीक्स मेनी लँग्वेज, नुसता अनेक भाषा बोलणारा, नुसता बोलतो तो, म्हणजे त्याला त्याचा पूर्ण अभ्यास असेलच असं नाही. मग याचा हाच फरक पॉलिग्लॉट आणि मल्टीलिंग्विस्टिक मध्ये आहे. मल्टीलिंग्विस्टिक म्हणजे अनेक भाषा बोलणारा, त्याला त्याचं ज्ञान असेलच असं नाही. पण जिथे नो असं म्हटलेलं आहे तिथे त्याला त्याचं ज्ञान असतं, लक्षात घ्या. आणि ज्ञान असलेल्या व्यक्तीला पॉलिग्लॉट म्हणतात. जसं आता आपण मराठीचा अभ्यास करतोय सरळ सेवा तलाठीसाठी, तर मराठीचं व्याकरण पाहतोय, प्रयोग पाहतोय, मग भावे प्रयोग सकर्मक असं, किंवा मग आपण त्या ठिकाणी वाक्याचा अनालिसिस करण्याचा प्रयत्न करतोय, पृथक्करण करतोय, इंग्लिशचंही करतोय. मग इंग्लिश आपण बोलण्याचाही प्रयत्न करतोय, इंग्लिश आपल्याला माहिती होते, आपलं चेंज व्हायचंही कळतोय, डिग्री कळते. मग आपल्याला फक्त आपण बोलतो असं नाही, आपण बोलण्यासोबत त्याचा व्याकरणाचाही अभ्यास करतोय, म्हणजेच आपल्याला ती माहिती आहे. म्हणून मल्टीलिंग्विस्टिकच्या शेडपेक्षा पॉलिग्लॉट कडे जर आपण गेलो तर ते योग्य होईल. तो प्रश्न 3ऱ्याचं उत्तर फायनल करायचं असेल आपल्याला तर बी नंबरचं उत्तर जास्त योग्य होतं. तुम्ही दिलं होतं बघा, काही लोकांनी मल्टीलिंग्विस्टिकचा विचार केलाय, ते नुसता तो बोलतो फक्त, स्पीक्स. इथे नोज, स्टडीज असं जिथे येईल आता तिथे तुम्ही पॉलिग्लॉट कडे जायचंय. थोडा बारकावा आहे, पण हा बारकावा आपण
लक्षात घेण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आता. युटोपियन, आता इथे काही वाक्य दिलेलं नाही, मात्र इथे एक शब्द दिलेला आहे, मिक्स केलंय म्हणजे आपण सगळं. सो हा प्रश्न तुम्हाला सिनोनिम मध्ये पण येऊ शकतो, हा प्रश्न वन वर्ड सबस्टिट्यूट मध्ये येऊ शकतो, असं फिक्स नाही. लक्षात घ्या, हे एक असं इंटरमिक्स्ड आहे हा पार्ट, असं इतकं एकदम क्लिअर नाही की सिनोनिम म्हणजे वन वर्ड सबस्टिट्यूट मध्ये ना शब्द आहे तिथे काय कोणाची मक्तेदारी नाही. लक्षात घ्या, युटोपियनचा मिनिंग विचारला, युटोपियन ऐकला असेल, पाहिला असेल, त्याचा अर्थ येईल. युटोपियन माहित नसेल तर खेळ खाला समजाईल. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त शब्द लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, पहा ते, त्याचा अभ्यास करा. हेच त्याच्या पाठीमागचं नियोजन आहे विद्यार्थी मित्रांनो. सो चूज द प्रॉपर फ्रेज फॉर द वर्ड युटोपियन. युटोपियनचा अर्थ पहिले लक्षात घ्या. युटोपियन म्हणजे काल्पनिक, युटोपियन म्हणजे आदर्श, युटोपियन म्हणजे एक प्रकारचं असं असावं, ड्रीमी, ज्याला म्हणूया ड्रीमी, स्वप्नागत, म्हणजे चांगलं. या पद्धतीने हे सगळा पार्ट या ठिकाणी कव्हर होतो. ओरिजिनली फ्रॉम युरोप नाही, युरोप आणि युटोपियन युरोपियन असं काही जुळवण्याचा प्रयत्न केला नाही. परफेक्ट आहे, येऊ शकतं, आणि आयडियल आहे, बट क्रुएल म्हटले क्रूर, असं क्रूर वगैरे काही शेड नाही त्याला. तर सी आणि डी मध्ये तुमचं उत्तर तुम्हाला कव्हर करायचंय. तुम्हाला उत्तर टाकायचं असेल तर 100% तुम्हाला एवढ्या वेळामध्ये तुम्ही टाका, नंतर टाकलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तो प्रश्न चौथा असं म्हणा, म्हणजे मग ते मिक्स नाही होणार उत्तर. युटोपियन आदर्शवादी आहे, काल्पनिक आहे, ड्रीमी आहे, तो परफेक्ट आहे, आयडियल आहे, बट पॉवरलेस. पॉवरलेस आहे, आता पॉवरलेस वगैरेचा काही शेड नाही त्याला, मग ते निगेटिव्ह होऊन जाईल, त्याला शेड आहे. ही एक काल्पनिक अशा पद्धतीचं वातावरण आहे. परफेक्ट, आयडियल, बट इमेजरी अँड इम्पॉसिबल, ऑलमोस्ट इम्पॉसिबल त्याला टच आहे, म्हणजे अवास्तविक आहे. काल्पनिक आहे कारण अवास्तविक आहे. लक्षात घ्या, काल्पनिक आहे पण अवास्तविक आहे, ज्याला वास्तविकतेचा टच नाही आहे. इमेजिनरी आहे, कल्पनेच्या पलीकडे आहे, पण आदर्श असं असावं व असं एक जे इमॅजिन केलं जातं, मग ते शासन असेल, राज्यकारभार असेल, आपलं स्वतःचं जीवन असेल, युटोपियन. ही ऍक्च्युली अरिस्टॉटल, प्लुटो हे जे ग्रीक फिलॉसॉफर्स होऊन गेले ना, ही त्यांची टर्म आहे. आणि त्यांनी असं एक काहीतरी असावं, आदर्श, काल्पनिक, आणि त्याला थोडं इमॅजिनरी टच आहे, कारण की ते इतकं चांगलं आहे, इतकं आदर्शवादी की सत्यामध्ये, म्हणजे रामराज म्हणूया आपण, तर ते सत्यामध्ये असेल आता त्याला युगामध्ये थोडं अवघड वाटतंय. ठीक आहे, त्या पद्धतीने 4 नंबरचं उत्तर हे डी नंबरचा पर्याय 100% कव्हर करायचा आहे. ओके, चला नेक्स्ट. 5 नंबर बघा आता. द गेम इज व्हेरी इंटरेस्टिंग. आता इथे एक वाक्य दिले नाही, त्यात थोडी मदत होते, लक्षात घ्या. सो द गेम इज व्हेरी इंटरेस्टिंग, पॉझिटिव्ह पॉईंट दिलाय. तर गेम इंटरेस्टिंग आहे. आय हॅव टेकन अ फॅन्सी टू इट. तो टेकन अ फॅन्सी म्हणजे टू टेक फॅन्सी. टेकन हा V3 आहे, टू टेक फॅन्सी फ्रेज आहे, आणि त्याचं मिनिंग विचारलंय, टू टेक अ फॅन्सी. फॅन्सीचा अर्थ काल्पनिक होतं, जसं युटोपियन होतं. फॅन्सी, त्याच्यामध्ये मला असं फॅन्सी वाटते. आणि गेम इंटरेस्टिंग आहे म्हणजे काय, टू विअर फॅन्सीफुल क्लोथ्स, म्हणजे ज्याला रंगीत कपडे किंवा जे काय म्हणतात ते शाळेमध्ये वगैरे असतात बघा, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन, तो फॅन्सी ड्रेस नाही बरं. गेम इंटरेस्टिंग आहे, मला त्याची फॅन्सी वाटते, म्हणजे मी फॅन्सी ड्रेस घातलाय का, अजिबात नाही. टू ग्रो फॉन्ड ऑफ म्हणजे आवड निर्माण त्याच्याबद्दल, है ना, आवड निर्माण होणे. टू डू अ नाईस थिंग, एखादी छान गोष्ट करणे. आणि टू इमॅजिन समथिंग नाईस, इमॅजिन करणे. आता मला सांगा, गेम इन, आता इमॅजिन थोडं तुम्ही का विचार करू शकता, कारण फॅन्सी शब्द आहे, फॅन्सी इमॅजिनेशन वापरतात. पण हा पर्याय का नाही घ्यायचा आहे, कारण की तो गेमशी रिलेटेड केलेला आहे, आणि त्याच्याबद्दल मला आता इमॅजिनेशन होतंय असं नाही. तर तो गेम फार इंटरेस्टिंग आहे, आणि मला आता त्याची फॅन्सी वाटायला लागलेली, म्हणजे मला त्याच्याबद्दल आवड निर्माण व्हायला लागलेली आहे. आवड म्हणजे लाईक, इच्छा व्हायला लागली, म्हणून हे नाईस थिंग पण मॅच नाही होणार. आपल्याला बी नंबर करायला लागेल, टू ग्रो फॉन्ड ऑफ. म्हणजे प्रश्न 5व्याचं आन्सर फायनल करताना आपल्याला बी नंबरचं योग्य घ्यायला लागेल, टू टेक फॅन्सी. क्लिअर. बघा, अशा पद्धतीने तुम्ही विचार केला विद्यार्थी मित्रांनो, तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी अनेक कठीण असलेल्या या टॉपिकचे उत्तर तुम्हाला योग्य देता येतील. काही लोक उत्तर तसं देण्याचा प्रयत्न करताय, काही नाही देते, ठीक आहे. पण असं असावं मात्र, किमान याचा तरी तुम्ही विचार डोक्यात राहू द्या. अन ऍपल ऑफ डिस्कॉर्ड मीन्स, पण एक नेहमी विचारली जाणारी फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे हा.
फ्रिक्वेंटली फ्रेज आहे, PYQ आहे, इम्पॉर्टंट आहे. सगळ्या याच्यामध्ये याचा विचार तुम्हाला करता येईल. आणि ऍपल ऑफ डिस्कार्ड म्हणजे ऍपल म्हणजे इथं शब्दशः अर्थ ऍपल नाही घ्यायचा आहे, थोडे इडिओमॅटिक आहे, लक्षात घ्या. हा, हे थोडे इडिओमॅटिक आहे. आता इथं म्हटलं गुड ऍपल अजिबात नाही, बॅड ऍपल अजिबात नाही, ऍपल बिपल काढूनच टाकायचं इथे. आता प्रत्येक वेळेला असंच होईल असं नाही, म्हणजे याचा अशा बाबतीमध्ये आपल्याला असा विचार करता येईल. अँड ऍपल ऑफ डिस्कॉर्ड आता तुम्हाला विचार करायचा आहे सी आणि डी मध्ये. प्रश्न 6 नंबरचं उत्तर फायनल करताना एक तर ई करायला लागेल किंवा आपलं सी करायला लागेल किंवा बी करायला लागेल. सांगा मग ऍपल ऑफ डिस्कॉर्ड. पहिले डिस्कॉर्डचा अर्थ माहिती का मला सांगा. डिस्कॉर्डचा अर्थ होतो भांडण. डिस्कॉर्डचा अर्थ होतो डिसएग्रीमेंट. डिस्कॉर्डचा अर्थ होतो कलह. डिस्कॉर्डचा अर्थ होतो वाद. आणि ऍपल ऑफ डिस्कॉर्ड आहे म्हणजे एक ऍपल त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि ऍपल वरनं झगडे होत आहे, भांडणं होत आहे. मग हे ऍपल काय आहे, तर ऍपल ऑफ ऍग्रीमेंट नाही, ऍग्रीमेंट नाही, उलट डिसएग्रीमेंट आहे त्याच्यामध्ये. सब्जेक्ट ऑफ कॉरल. 100% जे डी नंबर उत्तर मुलांनी दिलंय ते करेक्ट आहे. सो सब्जेक्ट ऑफ कॉरल आहे, त्याला म्हणता ऍपल ऑफ डिस्कॉर्ड. तर इथे डी नंबरचं उत्तर तुम्हाला फायनल करायला लागेल. अँड ऍपल ऑफ डिस्कॉर्ड. जसं बघा आता काश्मीर जो मुद्दा आहे तो भारत आणि पाकिस्तान यांच्यासाठी वादाचा मुद्दा आहे. ज्याच्यावर वाद होतो, दोन पार्टींकडनं वाद होतो ज्या गोष्टीवर, ते कोणाचा आहे आता हा पुढचा विषय, पण ज्याच्यावर वाद होतो ते ऍपल ऑफ डिस्कॉर्ड आहे. बोन ऑफ कंटेंट मध्ये एकदा मागे याच्यावर प्रश्न विचारला होता. बोन ऑफ कंटेंट, वादाचा मुद्दा ज्याच्यावर भानगडी होतात. ठीक आहे. तर बघा या पद्धतीने 6 नंबरचं उत्तर तुम्ही कव्हर केलं पाहिजे. ठीक आहे. पुढे 7 नंबर बघा. चूज द प्रॉपर फ्रेज फॉर द वर्ड स्टेबल. स्टेबल असं ऐकलंय का याच्यापूर्वी? स्टेबलला तसे दोन अर्थ आहे. स्टेबलला तसे दोन अर्थ आहे. एक ऍडजेक्टिव्ह म्हणून स्टेबलचा अर्थ आहे स्थिर. स्टेबलचा अर्थ आहे स्थिर. जसं स्टेबल गव्हर्नमेंट म्हणता बघा, स्टेबल गव्हर्नमेंट. पण मग ही एक फ्रेज म्हणून, ही एक टर्म म्हणून आपल्याला जर हे फ्रेज इथून निवडायची, पण या प्रॉपर टर्मला आपल्याला अनालाइज करायचं असेल तर याचा दुसरा पण एक अर्थ आहे, तो एका प्लेसशी संबंधित आहे. म्हणजे प्लेस दिलेली आहे, म्हणजे हा अर्थ इथे लागणार नाही. आता प्लेस म्हणजे जागा. बघा म्हणजे स्टेबल एका जागेला म्हटलं जातं, त्याला पागा असं म्हणतात किंवा तबेला असं म्हणतात, जी विशिष्ट प्रकारच्या ॲनिमल्सला पाळण्याची किंवा ठेवण्याची जागा आहे आणि त्याच्याशी संबंधित दिलेला आहे हा फ्रेज किंवा शब्द प्रयोग, जो स्टेबलला तुम्हाला इकडनं क्लिअर मिनिंग फाइंड आउट करायचं आहे. सो प्लेस वेअर डॉग्स आर केप्ट, कुत्रे ठेवले जातात, ती जागा तबेला अजिबात नाही. कुत्रे ठेवले जातात ती जागेला पण लिहून घ्या. त्याला पण विचारलं गेलंय मागे केनल, म्हणजे कुत्र्याला या पद्धतीने एक जी जागा केली जाते घराच्या बंगल्याच्या बाजूला, तर त्याला केनल असं म्हणतात. तर ते उत्तर नाही येणार. अ प्लेस ॲट द बॅक साइड ऑफ द हाऊस, पाठीमागचं बॅकयार्ड अंगण, हे पण नाही येणार. बॅकयार्ड म्हणतात त्याला, मग ते बॅकयार्ड आहे, लक्षात घ्या. आपल्याला काय विचारलंय, स्टेबल, इथे बॅकयार्ड दिलंय तर तसं नाही चालणार. अ प्लेस वेअर हॉर्सेस 100% घेऊन टाकायचं. हॉर्सेस आर केप्ट, जिथे घोड्यांना ठेवलं जातं ती जागा आहे. करेक्ट. काहींच्या डोक्यामध्ये आलेलं आहे की हे असायला पाहिजे, काहींनी ऐकलेलं पण आहे ते. म्हणजे जे पूर्वीचं तुम्ही ऐकलंय ना, अभ्यास ऐकला म्हणजे अभ्यास केला, ऐकलं म्हणजे कुठे आकाशवाणी झालेली नाही. ऐकलं म्हणजे अभ्यास करायला लागतो त्याचा. पाहिलेलं आहे तुम्ही, त्याचं स्पेलिंग पाहिलेलं आहे, त्याचा अर्थ पाहिलेला आहे, तर ते परीक्षेला आहे. तुम्ही काहीच करत नाही तुम्हाला मार्क मिळायला पाहिजे, कसं शक्य आहे? असं नाही होत, लक्षात घ्या. चमत्कार होणं बंद झालेलं आहे आता. चमत्कार होणार नाही आता, तुम्हाला अभ्यासच करावा लागेल. मेल्याशिवाय स्वर्ग दिसणार नाही. तुम्ही म्हणून माझा येऊन जाईल आणि मी इमॅजिन करून येईल, असे मुलं ढेपाळून जाता परीक्षेला. अशा कुठल्या भ्रमात राहू नका. प्रामाणिकपणे व्यवस्थित अभ्यास करायला लागेल, तुम्हाला माहित असावं लागेल त्या शब्दाचा अर्थ. सो प्रश्न 7व्याचं आन्सर फायनल करताना सी घ्यायला लागेल. डी का बरं नाही? अ प्लेस वेअर बर्ड्स आर केप्ट, पक्षी जिथं ठेवले जातात त्याला पण नाव आहे, त्याला एव्हियरी असं म्हटलं जातं, लक्षात घ्या. एव्हियरी, AVIARY, एव्हियरी. पुन्हा ॲपियरी, ज्याच्यामध्ये मधमाशा ठेवल्या जातात पाळण्यासाठी. तर बघा असे इतके छान छान शब्द आहे ना विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे केले पाहिजे. हे परक्या भाषेतले जरी असले तरी सुंदर भाषा आहे ती, वापरले जातात ते शब्द. आणि इंग्रजी आता इकडे तिकडे वापर होतोय, सगळ्याच ठिकाणी पाहतो आपण इंग्लिशचा वापर होताना दिसतोय. त्याच्यामुळे त्या भाषेला आपल्याला टाळता येणार नाही, शब्दांना तर टाळताच येणार नाही. सो या व्हेरी मच इम्पॉर्टंट फॅक्टरचा अभ्यास
टाळता येण्यासारखा नाहीये, लक्षात घ्या. चला, तलाठी भरती 2025 साठी आपल्याला रेडी व्हायचंय. याच्याकरता आपण आता लाईव्ह लेक्चर साठी भेटणार आहे. आता रेकॉर्डेड लाईव्ह आहे, 8 वाजता प्रीमियर होतं. आता प्रत्यक्ष आपण बोलणार आहे एकमेकांशी. म्हणजे तुम्ही टाईप करायचं, मी त्यांचे आन्सर्स देईल, तुमच्या शंकांचं निरसन करेल. जी एक सुंदर वेळ आता पुढे येणार आहे, तर ती याच्यासाठी तुम्ही टिकर मराठी सरळ सेवेच्या युट्यूब चॅनलला जॉईन करून घ्या. सबस्क्राईब करा त्या चॅनलला, जेणेकरून तुम्हाला सबस्क्राईब केलं तर पुढचे लेक्चर्स मिळत जातील. त्याला बेल आयकॉन दाबून ठेवा, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी एखादा व्हिडिओ आला की प्राप्त होईल. तो आगामी तलाठी भरती 2025 जे आकर्षण आहे, बऱ्याच विद्यार्थी मित्रांना ते जॉब मिळवायचं, ही वेळ आलेली आता त्या लाईव्हला जायची. आणि यामध्ये मुद्रांक, टीईटी, नगर परिषद, MIDC, नगरपालिका, ज्या काही भरती या ठिकाणी होणार आहे सरळ सेवेमार्फत, त्या सगळ्यांना इंग्लिशच्या अभ्यासासाठी मी जितेंद्र अमृतकर रोज रात्री 8 वाजता आपण भेटणार आहे. ही वेळ फिक्स आहे आपली, लक्षात ठेवायची. रोज 8 वाजता येऊन जायचं. याशिवाय आपली एक टीम आहे 5 लोकांची, जी या 5 विषयांना वेगवेगळ्या फॅकल्टी आहे, हे विशेष आहे टिकर मराठी सरळ सेवेसाठी. तर बुद्धिमत्ता या विषयासाठी ऐश्वर्या मॅडम आपल्याला 3 ते 4 या वेळामध्ये मार्गदर्शन करणार आहे. तो 3 वाजता आपल्याला हजर राहायचं आहे. सामान्य ज्ञानसाठी ज्ञानेश्वर राठोड सर, जी तज्ज्ञ फॅकल्टी आहे या टीम मध्ये, सगळे तज्ज्ञ लोक आहेत, अनुभवी लोक आहेत. गणपत उघडेंसारखे आहेत, मी आहे इंग्लिशसाठी, सुहास सर आहे. या फील्डमध्ये अनेक वर्षांपासून उत्तम पद्धतीने मार्गदर्शन करणारी टीम आपल्या सोबत आहे. सो 4 ते 5 ची वेळ लक्षात घ्या राठोड सरांची. सामान्य ज्ञान मराठी व्याकरणासाठी 7 ते 8 ची वेळ आहे. गणपत उघडे सर आपल्या सोबत असतील, मी जितेंद्र अमृतकर आपल्या सोबत असेल. इंग्लिशसाठी 8 ते 9, अंकगणितासाठी सुहास सर असतील, जे आपल्याला 9 ते 10 मध्ये या ठिकाणी मार्गदर्शन करतील. तर काही आपल्या समस्या असतील तर नक्की या ठिकाणी निरसन केलं जाईल. ओके, चला नेक्स्ट. पुढचा प्रश्न बघा, 8 नंबर. कीप द बॉल रोलिंग. कीप द बॉल रोलिंग म्हणजे फुटबॉल चाललेला आहे, खेळ चाललाय. कीप द बॉल रोलिंग, चालू ठेवा. लगे रहो. लगे रहो म्हणजे काय बघा, लगे रहो म्हणा भाई, चलने दो, चलते रहो, कीप गोइंग. काय अर्थ घ्यायचा याचा? कीप गोइंग, स्टे, स्टे ऑन, स्टे, चालू ठेवा, चालू ठेवा, चालू ठेवा. कंटिन्यू द थिंग. रोल शब्दशः अर्थ नाही घ्यायचा. रोल द ग्राउंड म्हणजे त्या ग्राउंडला रोल करायचंय, चला भाऊ आता पिच बनवायचंय, अजिबात नाही. यूज द स्टिक, काठी वापरायची आहे नाही. म्हणजे चला बा फुटबॉल किंवा हॉकी बॉलला त्या ठिकाणी टोलवायचंय असं नाही. नन ऑफ दिस घेतलं असतं पहिलं नसतं तर. मात्र पहिला पर्याय घ्यायला लागेल, कंटिन्यू द थिंग. टू कीप द बॉल रोलिंग मीन्स एखादी गोष्ट चालू ठेवा, एखादी गोष्ट कंटिन्यू करत राहा. तो प्रश्न 8व्याचं उत्तर जर कव्हर करायचं असेल आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, तर ए नंबरचं कव्हर करायला लागेल नक्कीच. या ठिकाणी तुम्हाला आता हळूहळू कळायला लागतंय की इतका कठीण हा जो पार्ट असतो कॅबलरीचा आणि त्यातल्या त्या इडियम फ्रेजेसचा, हा कसा सोपा होईल, हा कसा कव्हर होऊ शकतो. नाही पूर्ण मार्क तर जास्तीत जास्त मार्क्स याच्यातून कसे कव्हर होतील आणि मेरिट पर्यंत कसं आपण पोहोचू, हा आत्मविश्वास मात्र नक्की या निमित्ताने आपला कव्हर व्हायला लागला. याच्याशी रिलेटेड अजून असंख्य गोष्टी काही पुढच्या लेक्चर्स मध्ये आपण कव्हर करणार आहे, ज्याच्याकरता तुम्ही मात्र कंटिन्यू सोबत राहा. वेळ लक्षात ठेवा, रात्री 8 वाजेची. सिलेक्ट द ॲक्युरेट मिनिंग ऑफ इनसिन्सिअर सॉरो. याचा शब्दशः अर्थ पहिले पाहून घ्या. इनसिन्सिअर, अप्रामाणिक. सॉरो म्हणजे दुःख, म्हणजे जे असं अप्रामाणिक दुःख आहे, बनावटी, असं बनावटी दुःख व्यक्त केलं तर काही खोटं. असं कसं करू शकता लोक, मला माहित नाही, पण करतात लोक. खोटे अश्रू, खोटं दुःख, खोटी सहानुभूती देतात. मनात काही वेगळं असतं. आशा याला इंग्लिशमध्ये काहीतरी फ्रेज आहे. आणि जे टीयर्स संबंधी आहे, आईश संबंधी आहे. टीयर्स म्हणजे अश्रू बघा. फॉल्स टीयर्स, इनसिन्सिअर सॉरो येऊ शकतं. ब्लॅक टीयर्स, काळे अश्रू तर काही पाहण्यात आलेले नाही आतापर्यंत, जाऊ द्यायचं. नो टीयर्स फ्रॉम आईज वाटू शकतं एखाद्या वेळेला. पण क्रॉकोडाईल्स टीयर बघा, हे ऐकलंय का मला माहित नाही तुम्ही. तो 9 नंबरच्या प्रश्नाच्या उत्तरसाठी साधारणपणे कुठे तुमचा मनाचा कल आहे तो तुम्ही निवडण्याचा प्रयत्न करा. चला, काय वाटतंय? इनसिन्सिअर सॉरो आहे. इनसिन्सिअर म्हणजे क्रॉकोडाईल टीयर, करेक्ट. क्रॉकोडाईल टीयर्स म्हणजे याला मगरमच्छ के आसू म्हणतो बघा. मगरमच्छ, मगरमच्छ के आसू हिंदीमध्ये काय म्हटलं जातं बघा, नकली आसू आहे, नक्राश्रू. चुकीचं आहे. पण मग फॉल्स टीयर्स घेण्याच्या पेक्षा पण अलंकारिक पद्धतीने इडिओमॅटिकली, हा ही इडिओमॅटिक फ्रेज आहे, लक्षात घ्या. इडिओमॅटिक शब्दशः नाही, इडिओमॅटिक फ्रेज आहे ही.
ही इडिओमॅटिक फ्रेज आहे, त्याच्यात इडिओमॅटिक कव्हर केलेलं आहे. हा, चला या पद्धतीने बघा 9 नंबरचा आन्सर हे डी नंबरचं कव्हर करा, जे काही विद्यार्थी मित्रांनी दिलेले आहे ते नक्कीच योग्य आहे. चला नेक्स्ट. पुढे बघा फ्रेंच लिव्ह. इंटरेस्टिंग आहे, मला ही फ्रेज फार आवडते. म्हणजे लक्षात राहून जाते काही काही गोष्टी अशा. फ्रेंच लिव्ह हटके जराशी. फ्रेंच लिव्ह, लिव्ह म्हणजे सुटी, एक प्रकार आहे हा सुटीचा. त्याचा ॲक्युरेट मिनिंग या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. चला करा विचार. 10 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता काय विचार करताय तुम्ही बघा. हॉलिडे विदाउट पेमेंट. काय पेमेंट बिमेंट काय नाही, ते हॉलिडेला चाललेले. फ्रेंच लिव्ह येऊ शकता का बघा. लिव्ह विदाउट पेमेंट, लिव्हचा अर्थ घ्यायला लागेल तुम्हाला लक्षात घ्या. लिव्ह विदाउट पेमेंट ज्याला म्हणतो बिन पगारी रजा, अशा असतात बघा. बिन पगारी रजा म्हणजे रजेचा पगार नाही मिळणार, तुला 4 दिवस जायचं, त्या 4 दिवसाचे पैसे कट, म्हणजे फ्रेंच लिव्ह का. टू गो अवे विदाउट आस्किंग फॉर परमिशन, कुठलीही परवानगी न घेता, विना परवानगी, विना परवानगी रजा, डायरेक्ट न सांगता रजेवर. आणि फ्रेंच ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप हा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही, कारण हे इडिओमॅटिक आहे. हे इडिओमॅटिक आहे, लक्षात घ्या. अलंकारिक आहे फ्रेंच लिव्ह. फ्रेंच लिव्ह म्हणजे करा आता 3 पैकी निवडण्याचा प्रयत्न करा. हॉलिडे नका घ्या, या 2 पैकी घ्या. आता बी आणि सी. प्रश्न 10व्याचं उत्तर जर तुम्हाला द्यायचं असेल तर बी आणि सी पैकी एक पर्याय निवडायचा आहे. बोला. काईल फ्रेंच लिव्ह, अंदाज किती बरोबर येतो ते पण बघा. माहित असेल तर त्या दिवशी मार्क फिक्स होईल. आता जर तुम्ही हे लेक्चर ऐकताय तर हे तुम्हाला माहित झालं असं गृहीत धरा, आणि पुन्हा एकदा काय करायचं, एकदम शांततेमध्ये डोळे बंद करून घ्यायचे आणि हे लेक्चर चालू ठेवायचं आणि माझा आवाज ऐकत राहायचं. चालल्या 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 चालल्या, अजून तुमचं काम सोपं होईल. काही गोष्टी अशा पण करा तुम्ही बघा, नाही का. सो लिव्ह विदाउट पेमेंट नाही येणार, बिन पगारी रजा नसते, ते विना परवानगी रजा असते. दोघांमध्ये फरक लक्षात घ्या. सो सी नंबरचं उत्तर तुम्हाला हे 10 नंबर साठी फायनल करायला लागेल, जे दिलंय काही विद्यार्थी देत आहे उत्तर. ठीक आहे, चला नेक्स्ट. पुढे बघा आता. सिलेक्ट द ॲक्युरेट मिनिंग ऑफ टू टर्न ओव्हर अ न्यू लीफ. लीफ म्हणजे झाडाचं पान, पण हे पण एक इडिओमॅटिक आहे, लक्षात घ्या. याचा शब्दशः अर्थ नका घ्या. टू टर्न ओव्हर अ न्यू लीफ म्हणजे नवीन पर्वाला सुरुवात. नवीन पालवी फुटते बघा. नवीन पानं आले म्हणजे काय हो, नवीन पानाला मागचे गळून पुढे आले, नवीन पालवी फुटली. न्यू बिगिनिंग म्हणा त्याला, न्यू बिगिनिंग. टू चेंज कम्प्लिटली वन्स कोर्स ऑफ ऍक्शन, पूर्ण त्याचं कोर्स ऑफ ऍक्शन म्हणजे पूर्ण मार्ग बदलणे, म्हणजे डायरेक्ट मार्ग बदलून टाकला. म्हणजे तो शिक्षक होता आणि डायरेक्ट हॉटेलचा बिझनेस चालू करून दिला, डायरेक्ट नवीन मार्ग झाला. टू स्टार्ट विथ न्यू थिंग, या दोघांमध्ये निवडावं लागेल. टू स्किप द पेजेस, असं लीफ म्हणजे पानं, असं पानं स्किप करायचे म्हणजे झालं टर्न ओव्हर. झाडाचं पान आणि मग पुस्तकाचं पान मध्ये फरक आहे. पुस्तकाच्या पानाला पेज म्हणता, लक्षात हे नाही घ्यायचं. टू फॉरगेट टू टर्न द लीव्स व्हाईल कुकिंग, म्हणजे स्वयंपाक करत असताना पानं उलट करायचं राहून गेलं. शब्दाचा अर्थ घ्यायचाच नाही हो, इडिओमॅटिक आहे, लक्षात घ्या. आणि बी पैकी निवडा आता 11 साठी. काय निवडाल मला सांगा. टू चेंज कम्प्लिटली वन्स कोर्स ऑफ ऍक्शन का टू स्टार्ट अ न्यू थिंग. जास्त करेक्ट ए आणि बी पैकी निवडायचं असेल तर कशाकडे जाल, निवडा. काय येत आहे, न्यू थिंग. करा विचार, करा मग करा, उत्तर टाईप करा. बी का सी बघा. 2 तर मी काढून देतोय तुम्हाला, हे तुम्हीच काढणार आहे परीक्षेला. मी फक्त इथं तुमचं प्रतिनिधित्व करतोय, तुमच्या मनाचं प्रतिनिधित्व आहे, तुमच्या बुद्धीचं प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करतोय बघा. सो 11 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला फायनल करायचं असेल तर टू स्टार्ट विथ न्यू थिंग हा बेटर पर्याय, करेक्ट. बी नंबरचा घ्या म्हणजे तो बेटर आणि करेक्ट ॲक्युरेट या ठिकाणी होईल. आपल्या ॲक्युरेट मिनिंग काढायला लावलेला होता. चला 12 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी द्यायचं असेल तर काय कराल सांगा. यूज द करेक्ट फ्रेज. फ्रेज वापरायची आता तुम्हाला. ही पुटने चालू होणारी फ्रेज आहे, फ्रेझल व्हर्ब मध्ये आता ही फ्रेझल व्हर्ब मध्ये जाते, ज्याच्यामध्ये व्हर्ब प्लस प्रेपोजिशन ही गोष्ट या ठिकाणी येत असते. सो पुट पुट पुट, बी पुट पुटिंग केलंय मात्र. सो वन शुड, शुड एक लक्षात घ्या, मॉडल ऑक्सिलरी आहे.
म्हणजे इथे ग्रामर पण फॉलो करायचंय तुम्हाला. कुठल्याही मॉडेल ऑफ नंतर क्रियापदाचं पहिलं रूप येतं म्हणून टू येणार नाही, बी येणार नाही, पुटिंग येणार नाही. ह्या उत्तर गेले तुमचे. आता पुटॉनचा अर्थ माहित नसला तरी चालेल, पण ग्रामरने तुम्हाला ही फ्रेज कव्हर करता येते. पुटॉनचा अर्थ आहे मात्र वियर. पुटॉनचा अर्थ आहे परिधान करणे, कपडे वगैरे जे परिधान केले झाले त्याला पुट ऑन म्हणतात. तर स्टुडंट शुड पुट ऑन क्लीन युनिफॉर्म टू स्कूल. शाळेत जाताना विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? एकदम क्लिअर, स्वच्छ, नीट नेटका, नीट अँड टायडी काय केलं पाहिजे? नीट अँड टायडी, व्यवस्थित पोशाख घातला पाहिजे किंवा युनिफॉर्म घातला पाहिजे. सो 2 नंबरचं उत्तर म्हणजे बी नंबर कव्हर करा. 12 नंबरच्या उत्तरसाठी बी नंबरचा पर्याय फायनल करायचा आहे. चला नेक्स्ट. 13 नंबर बघा. ऐकली काही फ्रेज ऐकली असेल तर पटकन सुटतो प्रश्न, लक्षात घ्या. टू फाईट टूथ हॅन्ड, काय येतंय लगेच? टो, टंग, नेल, गम्स. म्हणजे भयंकर फाईट करणं याला म्हणतात टूथ अँड डॅश. भयंकर उग्र लढाई, मारामारी. आता मला सांगा, तुमच्याकडे काही शस्त्र नाही हातामध्ये आणि लढाई करायची, मारामारी करायची, काय टूथ, दात चावून घ्यायचं एखाद्याला. अर्थात असं सांगणे योग्य नाहीये, पण तसा अर्थ आहे त्याचा. काही हत्यारच नाही तुमच्याकडे, तर मग टूथ अँड टो. टोचा अर्थ होईल पायाचा पंजा. टंग म्हणजे जीभ. नेल म्हणजे नख. गम्स म्हणजे पण एक शरीराचा पार्ट आहे, गम्स वगैरे, हिरड्या. हा नाही घ्यायचा आहे, तो नाही घ्यायचा आहे, कारण ते तिथे मॅच नाही होत. लक्षात द्या. तो टूथ अँड नेल म्हणतात. म्हणताना काय म्हटलंय? टूथ अँड नेल म्हणजे नखाने बोचकून घ्यायचं, चावायचं. अशी जी मारामारीची पद्धत केली जाते त्याला टूथ अँड नेल म्हणतात. म्हणजे भयंकर त्यावेळेला माणूस चिडलेला आणि संतापलेला असतो, हिसकणे, बोचकणे या पद्धतीने जे काही प्रकार केला जातो तो याच्याशी रिलेटेड आहे. सो प्रश्न 13चं जर आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर टूथ अँड नेल कडे जायला लागेल. टूथ अँड नेल म्हणजे सी नंबर. क्लिअर? तर बघा, अशा पद्धतीने हा विचार करा आणि सकारात्मक पद्धतीने याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. प्रोव्हर्ब आहे आता एक. प्रोव्हर्ब पण इंटरेस्टिंग असतं, लक्षात घ्या. मध्ये मध्ये प्रोव्हर्ब पण आपण घेण्याचा आपण काही सोडत नाही विद्यार्थी मित्रांनो. खूप चांगल्या पद्धतीने आपण प्रयत्न करतोय. सो आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी फार फायद्याच्या होतील. याच्यावर अजून चर्चा पुढच्या लेक्चर्स मध्ये 100% होईल. चॅरिटी बिगिन्स ॲट डॅश. कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात कुठून होते? कुठून? स्कूल पासून, होम पासून, ऑफिस पासून का टेम्पल पासून? ज्याला माहित नसेल त्याला सगळं बरोबर वाटेल, ज्याला माहित असेल त्याला मार्क मिळून जाईल. आणि माहित करून घेणं म्हणजेच या लेक्चरचा उद्देश आहे. आणि टिकर मराठी सरळ सेवेच्या या प्लॅटफॉर्मवर ही संधी आपल्याला उपलब्ध करून दिली जाते. त्याच्यामुळे आपण टिकर मराठीचे पण आभार मानायला पाहिजे. आणि तुम्हाला लेक्चर्स तुम्ही ऐकण्याकरता मात्र त्या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे. सो चॅरिटी बिगिन्स ॲट होम असं म्हटलं जातं. कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करावी, घरापासून करावी. म्हणजे तुम्ही सांगताय की असं करा तसं करा, कचरा कचरा पेटीत टाका, रस्त्यावर टाकू नका, तुम्ही स्वतः टाकताय. चॅरिटी बिगिन्स ॲट होम असं म्हणतात. कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करा. तो प्रश्न 14चं उत्तर द्यायचं असेल तर तुम्हाला बी नंबरचं योग्य आहे. चला, शेवटचा प्रश्न आहे आता. द ग्रेप्स आर, काय म्हणता बघा? कोल्ह्याला द्राक्ष आंबट, असं ऐकलं असेल तुम्ही फ्रेज. बघा, कोल्ह्याला द्राक्ष डॅश आंबट, आणि मग तोच एक अर्थ घ्यायचा, द ग्रेप्स आर सोअर. हा, हे स्पेलिंग चुकीचं आहे, हे मॅच नाही होत. बी आणि सी पैकी उत्तर द्या. एक सोअरचा अर्थ गिरकी घेणे, उडणे आकाशामध्ये, फ्लाय. आणि एक अर्थ आहे आंबट, आंबट चव, आंबट ठाण. काय निवडता बोला, बी का सी? द्या उत्तर द्या. शेवटचं तरी उत्तर देण्याचा प्रयत्न करा आता. चला, लास्ट प्रश्न आहे. सो द ग्रेप्स आर सोअर घ्यायचं आहे. सोअरचा अर्थ गिरकी घेणे, उडणे. हा नाही घ्यायचा, सोअर घ्यायचा, आंबट. बी नंबरचा पर्याय करेक्ट आहे. ज्या लोकांनी दिला आहे तर त्यांचं उत्तर करेक्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही. बघा, या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सकारात्मक विचार करा याच्यावर. पुन्हा एकदा, तलाठी आगामी भरती 2025 जी लवकरच येणार आहे, याच्या करता अनेक अजून सरळ सेवा भरती या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. त्या मुद्रांक, टीईटी, नगर परिषद, MIDC, DMER वगैरे त्या सगळ्या परीक्षांची एकत्रित तयारी या ठिकाणी केली जाणार आहे. तर आगामी या परीक्षेसाठी, बुद्धिमत्तेसाठी ऐश्वर्या मॅडम 3 ते 4, राठोड सर सामान्य ज्ञानसाठी 4 ते 5, गणपत उघडे सर मराठी व्याकरणसाठी 7 ते 8, मी स्वतः जितेंद्र अमृतकर आपल्याला मार्गदर्शन करेल 8 ते 9 साठी. वेळ लक्षात ठेवा. इंग्लिशची सुहास सर आपल्याला अंकगणितासाठी
मार्गदर्शन करतील. तर याकरता काय करायचं आपल्याला, सरळ सरळ टिकर मराठी सरळ सेवेचं यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, चॅनलला बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नोटिफिकेशन प्राप्त होतील. आणि लेक्चर आवडत असेल तर 100% याला लाईक करा, मुलांमध्ये ते स्प्रेड करा. आता टेलिग्राम चॅनल आहे टिकर मराठीचं, ते या ठिकाणी तुम्ही जॉईन करा, जेणेकरून नवीन नवीन असे नोटिफिकेशन बघा. पाहताय तुम्ही पेपरचे कटआउट्स या ठिकाणी शेअर केले आपल्याशी. तुम्हाला काहीच करायची गरज नाही विद्यार्थी, सगळ्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे, ते यायला तयार आहे तुमच्याकडे. तुम्ही हे करा, फक्त काय करा, टिकरच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा, डाउनलोड करा. टिकर मराठीचे 2 ॲप आहे. जर आपण पोलीस भरतीची विशेष तयारी करत असेल तर एक वेगळं सेपरेट ॲप आहे, ज्याला तुम्ही डाउनलोड करा. आणि सरळ सेवा आगामी जी 2025ची जी काही आपली या ठिकाणी बॅच पण आपण अनाऊन्स करणार आहे लवकरच, लाईव्ह जाणार आहे आपण, सगळ्या गोष्टी या ठिकाणी करणार. 1 तारखेपासून लाईव्ह आहे, लक्षात घ्या. तर यासाठी तुम्ही नोटिफिकेशन मिळण्याकरता, फ्री कंटेंट मिळण्याकरता, फ्री PDF मिळण्याकरता, आणि हे जे लेक्चर्स घेतोय आपलं पण, हा जर तुम्हाला PDF चा पाठ पाहिजे असेल तर तो अवेलेबल होईल. त्याच्याकरता मात्र तुम्ही डाउनलोड करायचा टिकर मराठीचा ॲप, जे सरळ सेवेसाठी या ठिकाणी तुम्ही ॲप डाउनलोड करा आणि स्टे कनेक्टेड राहा, जेणेकरून फायदा होईल आपल्याला. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टिकर मराठीच्या सरळ सेवेच्या ॲपला डाउनलोड करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा विद्यार्थी मित्रांमध्ये, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटू परत पुढच्या भेटीमध्ये, तोपर्यंत अभ्यास करत राहा. ओके, चला, थँक्यू, बाय.